मित्रांनो, आपल्यासोबत आहेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील. आबा, आज तुम्ही औचित्य साताय मैदानाचं म्हणजे उद्घाटन करत आहे आणि मैदानाला नाव आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांचं. काय सांगाल, काय भावना आहेत? गेल्या वर्षीपासून आमच्या भुईंज गावचे उपसरपंच शुभम पवार हे बैलगाड्यांच्या शर्यतीचा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहेत. गेल्या वर्षी तब्बल 550 गाड्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि विना तक्रार अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या वर्षीच्या स्पर्धा ह्या पार पडल्या आणि यावर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शुभमनं दादांच्या नावे आज या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. आणि या स्पर्धांच्या म्हणजेच हे जे शर्यतीचं ग्राउंड आहे, या ग्राउंडचा आज भूमिपूजन सोहळा आहे आणि या सोहळ्याला मी या निमित्तानं उपस्थित आहे. गेल्या वर्षीसुद्धा या सोहळ्याचं मीच भूमिपूजन केलं होतं आणि हा योग मला पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी या निमित्तानं शुभम आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हा योग आणून दिला. खरं तर या वेळेला सुद्धा तब्बल आजपर्यंत 450पेक्षा अधिक गाड्यांची नोंदणी ही या स्पर्धांकरता झालेली आहे आणि अजून या 2-3 दिवसामध्ये अनेक काही गाड्या आणि त्याची नोंदणी निश्चितपणानं होईल. आणि मला खात्री आहे की अजितदादांच्या नावानं या स्पर्धा होतात की ज्या अजितदादांनी या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री म्हणून किंबहुना त्यांची लोकप्रियता या राज्यामध्ये त्यांच्या कामाच्या रूपानं, त्यांच्या एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस उभी करणं, ती संघटना बांधणं, कार्यकर्त्यांना एक चांगल्या पद्धतीची दिशा देणं आणि या राज्याचा एकूणच कारभार अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम स्वर्गीय अजितदादांनी केलं. आणि मला खात्री आहे की दादांच्या नावाला साजेसच स्पर्धा या ठिकाणी पार पडतील. मला खात्री आहे की अतिशय खिलाडू वृत्तीनं, अतिशय निकोप वातावरणामध्ये या स्पर्धा या ठिकाणी पार पडतील आणि निश्चितपणानं शुभम आणि त्याच्या सहकाऱ्यांना या अजितदादांच्या नावानं ह्या ज्या स्पर्धा आता या ठिकाणी आयोजित केल्यात, या स्पर्धेला माझ्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीच्या चांगल्या स्पर्धा या सगळ्या आमच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडाव्यात अशा पद्धतीची शुभकामनासुद्धा देतो. आता आबा, पाहिलं तर तुम्ही ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत आहे, ज्या पूर्ण तुम्ही पाहिलं प्रदेशात तुम्ही फिरत असता सगळ्या, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक उभारी देणारं क्षेत्र म्हणून बैलगाड्याकडं पाहिलं जाते. आज प्रत्येक गावागावात नाक्यावर बैलगाड्यांची चर्चा असते. तर शासन दरबारी बैलगाडी शर्यतीच्या स्पर्धा हव्या, जसं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा असतात शासन मान्यता असणाऱ्या, तसेच बैलगाड्याची एक स्पर्धा हवी 3 फेऱ्याच्या. तर त्याच्यासाठी थोडा सर्वच बैलगाडी मालक आग्रही आहे. त्या दृष्टीनं काय प्रयत्न? नाही, मधल्या कालावधीमध्ये बैलगाडीच्या शर्यतींना बंदी होती, परंतु कोर्टानं या संदर्भामध्ये ही बंदी उठवली. शासनानं सुद्धा या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतली आणि आपण बघताय गेल्या 2 वर्षापासून या स्पर्धा पुन्हा एकदा चांगल्या वातावरणामध्ये या राज्यामध्ये सुरू या स्पर्धा झाल्या. आणि खरं तर हा बैलगाडींचा शर्यतीचा खेळ हा आपल्या राज्याच्या मातीतला खेळ आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं कुस्ती हा या आपल्या राज्याच्या मातीतला खेळ आहे, त्या पद्धतीनं आमच्या बैलगाडी शर्यत शौकीनांचीही मागणी निश्चितपणाने शासन स्तरावर या बाबतीमध्ये मी निश्चितपणानं प्रयत्न करेन आणि जी मागणी आहे
त्याला कुठंतरी मूर्त रूप येईल अशा पद्धतीचा प्रयत्न मी निश्चितपणानं करेन. चालेल, धन्यवाद. आता आपण मैदान कसं होणार आहे ते बघूया. मित्रांनो, ओपनचं मैदान भरतंय भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा येथे. पूर्ण आयोजन कमिटी आहे. तर विचारूया आपण मैदान कसं होणार आहे, कशा पद्धतीनं बक्षिसाची रूपरेषा असणार आहे. आयोजन कमिटी आहे. नाव काय तुमचं दादा? माझं नाव दत्ता शेवते, भुईंज फुलेनगर. मैदान घेण्याचा उद्देश काय आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार ज्यांच्या शब्दावर संपूर्ण महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहायचा, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्राच्या मातीतील हा रांगडा खेळ, हा रांगड्या मनगटाचा खेळ आज या भुईंज तालुक्यातील भुईंज गावातील देगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 1 तारखेला होणार आहे. त्यानिमित्तानं अजितदादांच्या स्मृतीला एक चालना मिळणार आहे. आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंदअप्पा पाटील यांच्या प्रेरणेतून हे दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षी तितक्याच उत्साहामध्ये हे मैदान पार पडलं होतं. याही वर्षी त्याच दिमागदारपणे संपूर्ण पंचक्रोशीला हा रांगड्या मनगटाचा खेळ पाहायला मिळणार आहे. या निमित्तानं मी सगळ्यांनाच आवाहन करतो की या सर्वांनी या स्पर्धेमध्ये, बैलगाडीधारकांनी विशेषतः या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं ही विनंती आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस कसं राहणार आहे ह्या मैदानाचं? शुभमजी, बक्षिसाची रूपरेषा कशी राहील? प्रथम क्रमांकाचं बक्षीस असेल 1,11,111. द्वितीय क्रमांक असेल 81,111. तृतीय क्रमांक असेल 61,111. चतुर्थ क्रमांक असेल 41,111. पंचम क्रमांक असेल 31,111. सहावा क्रमांक असेल 21,111. सातवा क्रमांक असेल 11,111 आणि आठवा क्रमांक असेल 11,111. क्वार्टर फायनल, मेगा फायनल तसंच प्रत्येक क्रमांकाला मानाच्या 2 ढाली आणि प्रथम क्रमांकाला मानाचे 2 गदा. तसेच क्वार्टर फायनलला प्रत्येकी 8 गाडी मालकांना 3,000 क्वार्टर फायनलला आणि मानाची 1 प्रत्येकाला ढाल. ठराविकच गाड्यांची नोंद ठेवलेली आहे. किती ठेवलेली आहे आणि कारण काय आहे त्याच्यामागं? आपलं मैदान आपल्याला गेल्या वर्षी आपलं हे पर्व दुसरे, आपल्याला मैदान अतिशय म्हणजे जे जसं गेल्या वर्षी झालं की निर्विघ्न पार पडलं, त्या हेतूने आपण 448च आपल्या फाट्या 8 आहेत आणि त्या हेतूनेच आपण मैदान सूर्यास्ताच्या आधीच कसं संपन्न लवकरात लवकर होईल, व्यवस्थित कसं पार पडेल ह्या दृष्टीने आपण 448च गाड्यांची नोंद ठेवलेली आहे. मैदान आपण अखिल भारतीय बैलगाडीने जे आणि महाराष्ट्र शासनाने जे नियमावली घालून दिली त्या नियमावलीतच मैदान आपलं पार पडणार आहे. मैदानात ज्या आमच्या आयोजन कमिटीकडून म्हणजे तुमचं पाण्याची सोय असू, बैलांना लागणारी पाण्याची सोय असू, ॲम्ब्युलन्सची सोय असू, वैद्यकीय डॉक्टर इथं असणार आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आम्ही आयोजन कमिटीने पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे की ते जास्तीत जास्त गाडी मालकांना त्रास न होता कसं मैदान पार पाडेल ह्याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे. नोंदणीच्या संदर्भात महत्त्वाची माहिती सांगा. प्रवेश फी किती असणार आहे पहिल्यांदा ती सांगा या मैदानाची? प्रवेश फी 1100 रुपये राहील आणि नोंदणी आपली 2 दिवसापूर्वीच चालू झालेली आहे. शेवटचा कुठला दिवस असणार? 31 तारखेला आपण 31 तारखेला 8 वाजेपर्यंत नोंदणीचा शेवट असणार आहे. 8 नंतर आपण लॉट काढणार आहे. आता मित्रांनो, बैलगाडी मालकांच्या दृष्टीने फाटी कशी आहे हे विचारूया आणि हे विचारण्यासाठी इथले ते एक बैलगाडी मालक आहेत त्यांच्या नजरेतून बघूया आपण फाटी. या, काय तुमचं नाव काय? माझं नाव सत्यम जायकर. किती बैल आहेत? घरी 4 बैल आहेत. होय. बरं, आता तुम्ही महाराष्ट्रभर जात असाल, वेगवेगळ्या फाट्या बघितल्या असतील. ही फाटी कशी आहे बसून सांगा. कटनाची आहे? कटनाची फाटी आपली. हां, कटनाची फाटी खाली मध्ये माती, परत खाली कटान, परत वर चढ आहे आणि थोडंसं चढाचं रान राहील. कटान प्लस माती दोन्ही बाजून एकसारखं राहील. लांबी फाटीची? लांबी 800 फूट रान आहे पळायला. खाली थांबायला 200 फूट जागा आहे. वरती चढ आहे, थांबायला जागा बसते. दोन्ही बाजूला चांगली जागा आहे. आतली रुंदी? फाटीतलं अंतर 14 फूट आहे. आसपास काय आहे का अपघातग्रस्त स्थिती म्हणजे विहीर असेल, बांध असेल? विहीर, ओढा, नाला काही एका बाजूला, दोन्ही बाजूला सगळं व्यवस्थित आहे. काही नाही दोन्ही बाजूला. आणि आपण बॅरिगेट पण ठेवताना अख्खं टोटल 800 फूट बॅरिगेट दोन्ही बाजूला. इकडं 800 इकडं 800 म्हणजे 1600 फूट बॅरिगेट बाजू ठेवलेलं आहे. वरच्या बाजूला पण कुठं काही अडचण अशी म्हणजे अपघातग्रस्त काही जागा नाही कुठं. काय काय गोष्टी अजून विचारूया. या, आता सगळ्यात महत्त्वाचं, मैदानाची तर आखणी बघितली. आता काय काय गोष्टी मला सांगा शुभमजी. जे व्यावसायिक येतात मोठ्या प्रमाणात, आखणी करून दिलेलं आहे की ठराविक जागेतच तुम्ही व्यवसाय उभारला पाहिजे? नाही, व्यवसायाला जवळजवळ 1-1.5 एकर जागा क्षेत्र आहे इकडे. म्हणजे इकडे तुम्ही बघताय
इकडं सगळे व्यवसाय म्हणजे ते गाडी येतील म्हणजे वडापाव असो काय इतर कुठले सगळे व्यवसायधारकांना इकडं हे ठेवलेलं आहे इकडं आहे आणि गाडी मालकांना समोर अख्खं तुम्ही बघताय माळरान अख्खं मोकळे. बैलगाडी मालकांचं काय काय वेळेस अचानक काय सजेशन आलं तर तुम्ही ते बदल करणार का काय काय? नाही तसं नाही काय जे आता आपण जे नियमावली जे असेल तेच होणार. मग आता इथं तर तुम्ही बघताय की आपण जे जसे महाराष्ट्रात इतर मैदानं बघतो त्या पद्धतीनंच आपण मैदान घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा म्हणजे काय काय वेळेस कसं होतं की हा फाटीत असं हे आहे दगड आहेत हे आहे ते आहे ते म्हणजे काय काय वेळेस ऐन वेळी मालकांचं सजेशन येतं तर ते बदल करणार का मालकांच्या हितासाठी? आम्ही मालकांच्या हितासाठी म्हणण्यापेक्षा आम्ही महत्त्वाचं त्या प्राण्याचा विचार करूनच आपण मैदानाचे जे म्हणजे काय दगड असेल काडीकुडी असेल ते सगळं आम्ही प्रॉपर तुम्ही बघताय आत्ता सुद्धा मैदान कसं आहे ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल अजून प्रयत्न आमचा राहणार आहे. जाता बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असणारं हे मैदान आहे, कारण हे दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षी जे मैदान झालं ते अत्यंत उत्तम प्रकारे झालं. गाडी मालकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त गाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. याचं कारण की हा जो महाराष्ट्राच्या मातीतील हा जो रांगडा खेळ आहे याची सर्वदूर ख्याती व्हावी, हा रांगडा खेळ आटकेपार जावा आणि तेही मैदान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ मैदान आहे. त्या निमित्ताने अजितदादांना एक भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली या सर्व बैलगाडी धारकांच्या वतीनं आणि प्रेरणा आहे राज्याचे नामदार मकरंदाबा पाटील यांची प्रेरणा आहे. तरी सगळ्यांना मी आवाहन करतो या निमित्ताने की या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सर्व गाडी मालकांनी यावं अशी नम्र विनंती आहे आयोजकांच्या वतीनं. मित्रांनो फाटीचं लोकेशन खाली जो कमेंट्स बॉक्स असतो त्याच्यामध्ये टाकेनच. मैदान होतं 1 तारखेला, मैदान ओपनचं होतं. मैदान भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा येथे होतं.